परभणीतील भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूचे आज विधानसभेमध्ये पडसाद उमटले। विरोधकांनी या प्रकरणी कडक कारवाईची मागणी करत सभात्याग केलाय। सूर्यवंशी कुटुंबाला न्याय मिळावा, सरकारने यासाठी ठोस पाऊल उचलावं अशी मागणी करण्यात आली आहे। परभणी प्रकरणी विधानसभेमध्ये नेमकं काय घडलं बघूया, त्यावरचा एक रिपोर्ट। परभणीत संविधानाची विटंबना, आक्रमक भीम अनुयायी, पोलिसांकडून सोमनाथ सूर्यवंशीला अटक, कोठडीत मृत्यू आणि त्यानंतर राज्यभरात आंदोलनं आणि निदर्शनं। एवढ्यावरच न थांबता परभणी प्रकरण विधानसभेत देखील तापलं। विरोधकांनी सरकारला चहूबाजूंनी घेरत स्थगन प्रस्ताव मांडला, मात्र अध्यक्षांनी स्थगन प्रस्ताव फेटाळल्यानं विरोधकांनी सभात्याग केला। सरकार गंभीर नसल्याचा आरोप करत विरोधकांनी प्रश्नांची राळ उठवली। परभणीच्या प्रकरणात काहीतरी वेगळा वास येतोय, याची सखोल चौकशीची मागणी नितीन राऊत यांनी केली आहे। परभणीच्या एकूण प्रकरणामध्ये काहीतरी सुनियोजित कट होता असा वास त्या ठिकाणी येतो आहे। त्याची चौकशी झाली पाहिजे आणि त्या घटनेमध्ये जे पोलीस अधिकारी जबाबदार असतील त्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, या मताचा मी आहे। या प्रकरणी उद्धव ठाकरे यांनीही सरकारवर टीका करत लोकांना न्याय मिळत नाही, सरकार करतंय काय असा सवाल उपस्थित केला। तर एवढे दिवस झाल्यानंतर आज मुख्यमंत्री उत्तर देणार असतील तर तिकडे कारवाई कधी होणार? आमचे विरोधी पक्षनेते आमदार तिकडे जाऊन आले, त्या कुटुंबियांना पण भेटून आले, पण अजूनही त्या लोकांना न्याय मिळत नाहीये। आणि न्याय मिळणं ही घटना घडल्यानंतरची गोष्ट असते, मुळात ही घटना घडू कशी शकली आणि त्याच्यावरती सरकार काय करणार आहे? तर परभणीची घटना अतिशय निंदनीय आहे। हा एक सुनियोजित कट होता, त्याची चौकशी झालीच पाहिजे। जबाबदार पोलीस अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करा अशी मागणी खासदार संजय राऊतांनी केली आहे। या राज्यामध्ये बीड असेल, परभणी असेल, राज्यातल्या अनेक भागामध्ये दंगली उसळलेल्या आहेत, तणाव आहे, त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी याकडे लक्ष द्यावं अशी आमच्या सगळ्यांचं आवाहन आहे। परभणी प्रकरणावरून सुषमा अंधारे यांनीही सरकारवर ताशेरे ओढलेत। सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू पोलीस मारहाणीत झाला, याचा तपास व्हावा असं सुषमा अंधारे म्हणाल्या। सोमनाथ सूर्यवंशीचा अमानुष मारहाणीमुळे पीसीआर नंतर जो त्याचा एमसीआर झालेला आहे त्याच्यामध्ये मृत्यू झाला। हा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीमुळेच झालेला आहे हे आता पोलीस पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये सिद्ध झालं। पण एवढ्यावरही पोलीस थांबले नाही, पोलिसांनी त्यांच्या कुटुंबियांना धमकावण्या सुरू केल्या। परभणीत दंगलीत अटक केलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला। यानंतर राज्यभरात ठिकठिकाणी भीम अनुयायांनी आंदोलन करत सरकारला जाब विचारलाय। पोलिसी बळाचा वापर करत मारल्याचा आरोप होतोय। आता राजकीय पक्ष आणि नेतेही पुढे सरसावले, त्यामुळे कारवाईचा वेग वाढेल हीच अपेक्षा। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।